नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत. आज आपण मस्त 7 डेज 7 वेट लॉस रेसिपीज म्हणजे वजन कमी करण्यासाठी 7 दिवस आपण 7 नवीन रेसिपी पाहणार आहोत. अगदी सोप्या रेसिपीज आहेत, घरगुती साहित्यांमधून बनतात आणि या रेसिपींमुळे तुम्हाला वजन नियंत्रण करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी या रेसिपींचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. या रेसिपींमध्ये किती ग्रॅम प्रोटीन, किती ग्रॅम कॅलरीज असतील हे सगळं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण नक्की बघा, याचा तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होईल. चला तर मग पहिली रेसिपी बघूयात. आज आपण मस्त मूग डाळीचे धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर इथे मी 1 वाटी मूग डाळ रात्री स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये मी थोडं जास्तीचं पाणी घालून ही मूग डाळ छान अशी भिजत ठेवलेली होती. तर ही अनपॉलिश्ड मूग डाळ आहे, यावरती थोड्याशा सालीही शिल्लक आहेत. तर ही मूग डाळ तुम्ही पाहू शकता छान अशी भिजली गेलेली आहे. रात्रभर ही छान भिजल्यामुळे ही छान मऊसूत झालेली आहे. तर आता या मूग डाळीचा वापर करून आज आपण धिरडे बनवणार आहोत. तर मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे जास्त वेळ पोट भरलं राहतं आणि त्यामुळे जास्त भूक लागत नाही. रक्तामध्ये अचानक साखरेचं प्रमाण वाढू नये म्हणून आपण मूग डाळ खाल्ली जाते. मूग डाळीचं सेवन केलं जातं. तर अशी ही मूग डाळ आज आपण वापरणार आहोत. तर ही भिजवलेली मूग डाळ मी पाणी काढून घेतलेलं आहे, ती आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. साधारण मोठे 3 चमचे मी मूग डाळ घेतल्यानंतर यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि याला आपली छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने दाखवलं. ही जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी आपण वाटण बनवून घेतलेलं आहे. आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता सेम बाउलमध्ये मी राहिलेली सगळी मूग डाळ काढून घेणार आहे. तर 1 वाटी 1 ते 1.5 वाटी मूग डाळीमध्ये साधारण 7 ते 8 धिरडी बनतात. तर आता या मूग डाळीमध्ये आपण लसूण, मिरची आणि आलं, थोडंसं मीठ तुमच्या चवीनुसार घालणार आहोत. मिरची तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त घातली तरीही चालेल. आता याचीही आपण पुन्हा एकदा छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे सगळं व्यवस्थित वाटून घेतलं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे. साधारण 2 चमचे मी इथे तांदळाची पिठी घातलेली आहे आणि सोबत 1 चमचा मी इथे रवा घातलेला आहे. आता हे सगळं मिश्रण घातल्यानंतर आपण थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहोत. चमच्याने हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे सगळं आपण मिक्सचर जारमध्ये एकदा फिरवून घेणार आहोत. नाचणीमध्ये कॅल्शियम जास्त असल्यामुळे आपली हाडे ठिसूळ होत नाहीत, हाडे मजबूत राहायला मदत होते. यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे आपलं पोटही जास्त काळ भरून राहायला मदत होते. तर आता हे व्यवस्थित आपण सगळं मिक्सचर आपण मिक्स करून घेतलेलं आहे, ते तयार केलेल्या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं पीठ आपण छान एकजीव करून घेणार आहोत. यामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठही वापरलं. तर यामध्ये जे कार्बोहायड्रेट असतात ते ग्लुटन फ्री असतात, त्यामुळे याचाही आपल्या शरीराला जास्त ऊर्जा मिळण्यासाठी फायदाच होतो. सोबत ते आपल्या धिरड्याला छान क्रिस्पी असं टेक्स्चरही देणार आहेत. आता यामध्ये मी भाज्या घालत आहे. तर मी इथे बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर आणि थोडेसे स्वीटकॉर्न बारीक चिरून घेतलेले ते घालणार आहे. सोबत मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. यामध्ये तुम्ही बीट खिसून घालू शकता. त्यानंतर चिरलेली पालकही घालू शकता. त्यानेही आपले जे हे धिरडे आहेत ते अधिक जास्त पौष्टिक होतात. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटं हे असंच भिजायला ठेवलेलं होतं. 15 ते 20 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण हे हलवून घेणार आहोत. यामध्ये मी थोडीशी हळद टाकते, त्यामुळे आपल्या धिरड्यांना सुंदर असा कलर येणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण रवा घातलेला होता. रवा थोडासा भिजायला वेळ लागतो, म्हणून आपण 15 ते 20 मिनटं हे छान भिजवून घेतलेलं. हलवून घ्यायचं. तुम्हाला जर हे टेक्स्चर मिक्सचर जे आहे ते थोडंसं दाटसर वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं पाणीही यामध्ये मिक्स करू शकता. तर आपलं धिरड्याचं पीठ तयार आहे. आपण आता छान धिरडी बनवून घेऊयात. तर गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता. साधारण एक छोटा चमचा मी यावरती तेल पसरून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही घरचं बनवलेलं तूप किंवा थोडासा बटरचा वापर करू शकता. आता यावरती तयार जे आपण धिरड्याचं पीठ करून घेतलेलं होतं त्याचं छान पळीने टाकून पसरून घेणार आहोत. जास्त पातळसर करायचं नाही आहेत. ही धिरडी तुम्हाला हवी असतील तर तुम्ही पातळसरही करू शकता किंवा थोडीशी जाडसर ठेवली तरीही त्यांची चव खूप सुंदर लागते.
आता वरून मी थोडेसे पांढरे तीळ घालणार आहे, यामुळे आपल्या धिरड्याला छान टेक्स्चरही येणार आहे आणि तिळामुळे आपल्या केसांचं आरोग्य छान राहतं. तर लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं धिरडं एका साईडने छान असं भाजलं गेलं की आपण उलटण्याच्या साह्याने हे छान असं पलटी करून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं पलटी करून घेतलं की तुम्ही पाहू शकता याला सुंदर अशी जाळी सुटलेली आहे आणि हे छान असं एका साईडने क्रिस्पीसर भाजलं गेलेलं आहे. दुसऱ्या साईडनेही 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता धिरडं आपलं सुंदर असं जाळीदार तयार झालेलं आहे. तर असे हे धिरडे तुम्ही मस्त दह्यासोबत देऊ शकता. दह्यामध्ये मी थोडीशी जिरापूड टाकलेली आहे, त्यामुळे या दह्याची चव अजून सुधारते. दह्यामध्ये साखर न वापरता तुम्ही हे धिरडं दह्यासोबत खा. वजन कमी करायला ह्याचा नक्कीच फायदा होतो. तर साधारण एक धिरड्यामध्ये 128 ते 130 कॅलरीज असतात आणि यामध्ये साधारण तुम्हाला 4 ते 4.5 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं. म्हणजे साधारण तुम्ही 2 धिरडी खाल्ली तर 300 कॅलरीज तुमची इंटेक होते आणि तुम्हाला 8 ते 9 ग्रॅम प्रोटीन जे आहे ते तुम्हाला नाश्त्यामधूनच मिळतं. तर असं हे पौष्टिक धिरडं तुम्ही ही वेट लॉस जर्नीसाठी नक्कीच बनवू शकता. तर ही रेसिपी तुम्हीही नक्की बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू एक नवीन वेट लॉस रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि ही सिरीज नक्कीच पूर्ण बघा. याचे तुम्हाला फायदे नक्कीच होतील.